आता कष्टकरी शेतकरी पॅनल यांची आतापर्यंत राहिलेले मतदारांपर्यंत पोहोचण्याची 20 तारीख 22 जूनला मतदान आहे. तत्पूर्वी कष्टकरी शेतकरी पॅनलने आता आम्ही गेले 8 दिवस पाहतोय, म्हणजे आता 4था पॅनल आहे. जे पक्षीय पॅनल आहेत ते तिन्ही पॅनल आपापल्या जाहीरनाम्यातून, वेगवेगळ्या गोष्टीतून, जाहीर सभेतून वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत. अरे पण आमचं कष्टकरी शेतकरी पॅनलचं म्हणणं आहे की आजपर्यंत तुम्ही बोलताय करताय, आजपर्यंत सत्ता तुम्हीच भोगल्या आणि जनतेला तुम्ही कुठपर्यंत नुसते आश्वासनं देणार आणि तुम्ही फक्त आश्वासनं देता आणि आश्वासनं देत असताना परत 5 वर्ष त्याच्यावरती विसर पडतो. आणि म्हणूनच आम्ही आज आपल्या या चॅनलद्वारे लाईव्ह आलेलो आहोत आणि त्याच गोष्टीतून सांगतो की आम्ही काही पोस्ट फिरवल्या कष्टकरी शेतकरी समितीच्या वतीने. त्या पोस्ट मधून आमचे जे मुद्दे आहेत ते प्रत्येक जण तिन्ही पॅनल आमचेच मुद्दे पळवायला लागलाय. मग त्यातील मुद्दा असेल महालक्ष्मीची जी मूर्ती असेल त्या ठिकाणी लक्ष्मी आणि महालक्ष्मी हा फरक कोणी सांगितला? तो हा कष्टकरी समिती पॅनलने सांगितला. आणि ह्याचा इम्पॅक्ट कष्टकरी शेतकरी पॅनलने आवाज उठवल्यामुळे तिथं लगेच ते काढलं गेलं. ही गोष्ट का घडली तर ह्याच्यावरती फोकस कोणी केला असेल तर तो कष्टकरी शेतकरी समितीने केला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आवाज उठवायला फक्त कष्टकरी शेतकरी समिती. मग हे तिन्ही पॅनल अशा गोष्टींकडे का लक्ष देत नाही? तुम्ही एकीकडे म्हणताय ते खासगी कारखाना करणार आहेत, खासगी कारखाना करणार आहेत. मग अशा गोष्टी तुम्हाला जाणवत नाहीत का की खासगी कारणाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना तुम्ही लोकसभा विधानसभेला साथ का दिली? हा बी सभासदांनी प्रश्न त्या ठिकाणी विचारला पाहिजे. म्हणजे माळेगाव कारखान्याची निवडणूक आली की तुम्हाला मग खासगीचं आठवतं. 5 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी येत नाही, प्रश्न उपस्थित करत नाही, मीटिंग मध्ये विरोध करत नाही, ऍबसेंटी वाढवता आणि मग अशा वेळेस ऍबसेंटी वाढवल्यानंतर अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी गप बसता. गप बसल्यानंतर मग जनतेला प्रश्न पडतो, नक्की तुम्ही सत्ताधाऱ्याच्या हातात हात घालून काम करता आणि इलेक्शन लागलं की तुम्हाला विरोध आठवतो. म्हणून सभासदांनी लक्षात ठेवा, हे तिन्ही पॅनल एकत्रच होते, एकत्रच आहेत आणि एकत्रच राहणार आहेत.